नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आणि मी जे हे सगळं इन्फॉर्मेशन सांगितलं होती ना, हे मी कारमध्ये शूट केलं होतं. पण नंतर व्हिडिओ रेकॉर्ड करताना म्हणजे एडिट करताना मला हे कळलं की बॅकग्राऊंड नॉईज खूप आहे, म्हणून मी व्हॉइस ओव्हर देते आहे. तर इथे मी हेच तुम्हाला सांगते आहे की आज आहे आमचा डे 3 आमच्या ट्रिपमधला आणि आम्ही निघालो आहोत म्हैसूरवरून कुर्गला जाण्यासाठी. म्हैसूरमध्ये आम्ही 2 दिवस खूप छान टाईम स्पेंड केला आणि सगळी इन्फॉर्मेशन आम्ही आमच्या आधीच्या ब्लॉगमध्ये शेअर केली आहे. तर तुम्ही कोणी तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. आणि म्हैसूर टू कुर्गचे जे डिस्टन्स आहे ते आहे 120 किलोमीटर. तर साधारणपणे 3 ते 4 तासाची आपली जर्नी आहे. तर जो पूर्ण रस्ता आहे ना तो सिटीमधून आहे आणि नंतर थोडंसं असं हिल एरिया आहे थोडाफार, त्यामुळे मग थोडा वेळ लागतोय. बट कुर्ग हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, कर्नाटकमधलं एक खूप सुंदर असं थंड हवेचं ठिकाण आहे. मदिकेरी ही तिथली मेन सिटी आहे आणि तुम्ही जो हॉटेल्स जे ऑप्शन्स आहेत ते सगळे मदिकेरीमध्ये तुम्हाला भेटून जातील. आणि सगळे जे पॉईंट्स आहेत ना तिथले बघायचे सगळे आजूबाजूला जवळपासच आहेत. तसंच सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही पूर्ण जी ट्रिप आहे ना ती आम्ही गोवा बीबीवरनं बुक केली आहे. म्हणजे फ्लाईट तिकीट्स असतील, हॉटेल्स असतील किंवा कॅब्स असतील, सगळ्याचं बुकिंग आणि गोवा बीबीवरनंच केलेलं आहे. सो तुम्ही सुद्धा जर इंडिव्हिज्युअली तुमची ट्रिप प्लॅन करत असाल तर तुम्ही अशी गोवा बीबीवरून ट्रिप प्लॅन करू शकता. अजून तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगू शकता, आम्ही नक्की तुम्हाला त्याचं आन्सर देऊ. कुर्गला येण्यासाठी बेस्ट सीझन तो असतो तो म्हणजे ऑक्टोबर टू मार्च आणि हे फेमस आहे त्याच्या कॉफी प्लांटेशनसाठी. तर आम्ही सुद्धा कॉफी प्लांटेशनला व्हिजिट दिलेली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे नक्की पाहालच. आणि जर तुम्ही डायरेक्ट बँगलोरवरनं येत आहे म्हणजे एअरपोर्टवरनं तर तुम्हाला 5 ते 6 तास लागतील कुर्गला पोहोचण्यासाठी. आणि जर तुम्ही बाय ट्रेन ट्रॅव्हल करता तर म्हैसूर स्टेशनला उतरून तुम्ही 3 to 4 आवर्सने मध्ये बाय रोड कुर्गला पोहोचू शकता. तर आम्ही 9:30ला निघालो आहोत आणि आम्ही 12-12:30 पर्यंत पोहोचू असा आम्ही एक्सपेक्ट करत होतो. ॲक्च्युली 2.5 आवर्स लागले आम्हाला. शार्प 12चा आमचं चेक इन होतं आणि 12:05, 12:10 वगैरे आम्ही आलेलो आहोत. आणि आम्ही ॲक्च्युली आम्हाला जे स्टेवरती जास्त स्पेंड नव्हते करायचे, कारण कसं असतं आपण दिवसभर बाहेर फिरत असतो, फक्त रात्रीचाच रूमवरती येतो झोपायला. तर म्हटलं एकदम 3 स्टार किंवा लॅविश असे रूम्स घेऊन सुद्धा आपण दिवसभर तर रूममध्ये थांबणार आहेत. आपल्याला बेसिक रूम मिळाले विथ बेसिक अमेनिटीज तरी इनफ आहे. सो असेच रूम्स आम्ही बघितले आणि एकदम बजेट ट्रिप प्लॅन केलेली आहे आम्ही पूर्ण. सो आता जे आमचं हॉटेल आहे ते काय नाव रे इट्सी रिगेलिया ग्रँड. हां, अच्छा, आमचं जे हॉटेलचं नाव आहे ते इट्सी रिगेलिया ग्रँड आहे आणि हे पण आम्ही गोवा बीबीवरनंच बुक केलेलं होतं. तर ग्राउंड फ्लोअरलाच आहे आमचा रूम. अँड आता थोडीशी छोटीशी रूम टूर देते. अर्निका गाडीमध्ये झोपलेली आणि हा नॉन एसी आहे, पण इथे ॲक्च्युली एसीची गरज नाही आहे कारण इथे आत्ताच आम्हाला थंड वाटतंय. फ्लोअर वगैरे पण एकदम थंड आहे. फक्त फॅन इनफ आहे कारण रात्रीचं टेम्परेचर तसंही डाऊन होणार आहे. तो चलो. सो एंटर केल्यावर इथे आणि छोटंसं स्टोरेज आहे. ॲक्च्युली हे तुम्ही शूज वगैरे ठेवू शकता आणि पाणी आणि त्या लोकांनी जे नॉर्मल इलेक्ट्रिक केटल देतात ते आहे. टीव्ही छोटासा आहे बट टाटा स्कायचं कनेक्शन आहे, सो टाइमपासला काहीतरी बघता येईल. इथे आम्ही आमचं लगेज ठेवलंय. इथे छोटीशी सिटिंग अरेंजमेंट आहे, 2 चेअर आणि टेबल, सो कॉफी वगैरे किंवा चहा घेऊ शकता. हॅलो. आणि बिचारी अर्निका. हा आहे बेड आणि बेडच्या बाजूला एक चेअर आहे, तर इथे पण आपण बसू शकतो. दोन्ही साईडला छोटे छोटे टेबल दिलेले आहेत. अँड इथे आहे मिरर. सो हा आहे मिरर आणि इथे पण हे आहे स्टोरेज. हा, इथे तुम्ही स्टोरेज छोटंसं आहे पण ठीक आहे, बॅग्स आपण ठेवू शकतो इथे. अँड दिस इज विंडो आणि इथे आहे आपलं वॉशरूम. ओके, सो हे आम्हाला टोटल 3000 मध्ये 2 डेज मिळाले आहे. 3200 मध्ये 2 डेज आणि ह्याच्यात आम्हाला इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट आहे उद्याचा. हां, आजचं तर आता आम्ही लेट पोहोचलो. इन हाऊस रेस्टॉरंट आय गेस आहे ना, असेलच ना ब्रेकफास्ट ते म्हटल्यावर. बघूया आता जर आम्ही गेलो तर आम्ही सांगू बाकीचे डिटेल्स. सो चला थोडंसं आम्ही फ्रेशन अप होणार आहे आणि मग बाकी ट्रिप कंटिन्यू करू. तर सगळ्यात आधी आम्ही गेलो ॲबी वॉटरफॉलला.
त्याचं तिकीट होतं 10 रुपीज आणि हे आमच्या हॉटेलपासून एक 4 ते 5 किलोमीटर डिस्टन्सवरती होतं. तर तुमच्याकडे जर कार नसेल तर तुम्ही तिथे जे टॅक्सी स्टँड असतं ना तिथे जाऊन विचारू शकता. तिथे त्या लोकांना माहिती असतं की टुरिस्ट नेहमी येत असतात तर ते लोक तुम्हाला पॅकेज ऑफर करतात. तर आम्हाला त्यांनी 1200चं पॅकेज सांगितलं, त्याच्यामध्ये ते आम्हाला 5 पॉईंट दाखवणार होते. तर त्यातला हा फर्स्ट होता ॲबी वॉटरफॉल आणि हा खूप सुंदर वॉटरफॉल आहे. वर्षाचे 12 महिने हा वॉटरफॉल चालू असतो आणि इथे खूप छान व्ह्यूसुद्धा आहे बाजूला बघण्यासारखा, खूप ग्रीनरी आहे. त्यानंतर नेक्स्ट आम्ही गेलो राजाज टॉम्बला. हे काय होतं आहे आम्हाला ॲक्च्युली माहीत नव्हतं, जस्ट आम्ही गेलो बघायला आणि इथे पण 10 रुपीज एंट्री फी होती. एकदम नॉर्मल बेसिक गोष्ट आहे, मी पुढे एक्सप्लेन केलं आहे व्हिडिओमध्ये हे नक्की काय आहे ते. इथे बाजूला ग्रीनरी खूप छान आहे त्यामुळे इव्हनिंग टाईमला खूप छान वाटेल आणि इथून कुर्गचा खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो. हाच तो व्ह्यू पॉईंट आहे. तर इथे थोडंसं तुम्ही व्ह्यू पॉईंट आणि असं एन्जॉय करू शकता. तर हा आहे थोडासा सिटी व्ह्यू, मागे दिसते तुम्हाला कुर्ग सिटी. सो आम्ही आलो होतो राजाज टॉम्ब. सो आम्हाला माहीत नव्हतं हे नक्की काय आहे, आमच्या आयटनरीमध्ये हे नव्हतं ॲक्च्युली, पण इथे खूप कमी पॉईंट्स आहेत बघायला. सो ड्रायव्हरने सजेस्ट केलं. तर बेसिकली आपल्याकडे जशी समाधी असते तशीच ही त्या राजाची समाधी आहे आणि लोक थोडीफार आहेत बघायला. म्हणजे ॲक्च्युली वीकडेज आहे त्यामुळे गर्दी खूप कमी आहे आणि एवढं काही वेल मेंटेन नाही आहे, म्हणजे असं जुनं पुराणं वाटतंय. सो 10 रुपये तिकीट घेतात आणि आतमध्ये राऊंड मारायचं. फक्त बाजूने गार्डन खूप छान आहे, ग्रीनरी आहे आणि हा थोडासा व्ह्यू दिसतो. सो आता मी चाललोय पुढे. नेक्स्ट पॉईंट आय डोंट नो, अजून 3 पॉईंट आहेत आमचे. एक मधिकेरी फोर्ट आहे, एक ओंकारेश्वर टेम्पल आहे आणि लास्ट मग आपण जाणार राजाज सीटला विच इज अवर सनसेट पॉईंट. सो लेट्स गो. तर नेक्स्ट होता मधिकेरी फोर्ट. ॲक्च्युली हा फोर्ट खूप जुन्या असल्यामुळे तो पूर्ण तुटलेला आहे, त्यातला काहीच बाकी नाही राहिलं आहे. तर त्याच्यातल्या ज्या वस्तू होत्या ना त्याचंच ते यांनी एक म्युझियम बनवलं आहे आणि त्याचं तिकीट होतं 20 रुपीज. इथे काही गोष्टी आम्ही अशा जुन्या काळातल्या काही मूर्ती वगैरे पाहिल्या आणि त्यानंतर आम्ही गेलो कॉफी प्लांटेशनला. तर आम्ही आता चाललो आहोत कॉफी प्लांटेशन टूरला. आम्ही ठाकर फार्म बघायला नेत आहेत. इकडे सगळं टूर आहे, 200 रुपीज पर पर्सन आणि अराउंड 500 मीटर्स वॉक आहे. तर सगळं ते दाखवणार आपल्याला, कॉफीची प्लांट सगळं अजून काय काय स्पाइसेस आहेत, वेलची वगैरे सगळं दाखवणार. मोसंबीचे प्लांट्स, नंतर कॉफी कशी बनते ते सगळं दाखवणार. सो चला. तो स्किन कैंसर के लिए, माइग्रेन के लिए ज़्यादा यूज करते हैं. तो कैफ़े कॉफ़ी डे में 1 कप कॉफ़ी के लिए 1000 रुपये देते हैं, तो किलो 40,000 रुपये. तो सिवेट कॉफ़ी इधर मिलते हैं. तो इधर ज़्यादा रोबोस्टा कॉफ़ी ग्रो, तो फिल्टर कॉफ़ी फेमस है इधर. तो 70% है रोबोस्टा, 20% है अरेबिका, 10% कावेरी कॉफ़ी का प्लांट्स है. रोबोस्टा, अरेबिका, कावेरी. तो 7 साल में एक ही बार दिसंबर. देखिए, तो एक कुर्ग ट्रेडिशनल ब्लैक कॉफ़ी, रोबोस्टा अरेबिका मिक्स, 80% रोबोस्टा, 20% अरेबिका ब्लेंडेड है. तो काला गुड़ डालता है, ब्लैक जैगरी, कार्डमम पाउडर, जिंजर पाउडर मिक्स है विदाउट चिकोरी, प्योर कॉफ़ी. बाद में तो कप है ना, कॉफ़ी का डस्ट बैम्बू से बना के देता है, वॉशेबल. और पी वेरी बोलेगा तो सिंगल बीन होता है, मोनोकोटेड ए ग्रेड कॉफी है, कैपेचिनो, स्टारबक्स, कोल्ड कॉफी, फ्रेंच प्रेस में जाता है. और स्वीट कैट बोलेगा तो सेकंड स्पेंसी कॉफी होता है, जंगल बिल्ली का कॉफी है. और इसके बाद में मशीन में डाल के रोस्ट करना पड़ता है. रोस्ट होने के बाद में ऐसा मिलता है, सिंगल रोस्ट एंड डबल रोस्ट. तर इथे अशा प्रकारे तुम्ही स्पाइसेससाठी शॉपिंग करू शकता. म्हणजे खूप सारे स्पाइसेसची व्हरायटी इथे मिळते. लाईक वेलचीमध्ये पण त्यांच्याकडे 3-4 प्रकार आहेत किंवा काळी मिरीमध्ये पण 3-4 प्रकार आहेत. तर तुम्हाला जे हवे ते स्पाइसेस तुम्ही घेऊ शकता. मी सुद्धा भरपूर स्पाइसेस खरेदी केलेले आहेत आणि त्यानंतर थोडीफार आम्ही चॉकलेटची वगैरे शॉपिंग केली आणि मग आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला.
निघालो आहोत. तुम्ही बघितलं असेल आम्ही काय काय बघितलं. तर ॲक्च्युली पहिलं तर आम्ही टॉमला जिथे गेलो होतो, राजास टॉम. त्याच्यानंतर आम्ही गेलेलो फोर्टला. तर फोर्ट ॲक्च्युली खूप जुना आहे, त्यामुळे थोडंफारच दिसतं. आणि तिथे त्यांनी साईडला म्युझियम बनवलं आहे. त्याच्यामध्ये खूप जुन्या जुन्या ज्या मूर्ती आहेत, कॉईन्स आहेत, ते सगळं ठेवलेलं आहे. तिथून आम्ही ॲक्च्युली कुठे जायचा विचार करत होतो, कारण आम्हाला सनसेट बघायचा आहे, जो राज्यात सुद्धा बघायला मिळतो. पण सनसेटला थोडा वेळ होता. सो आम्हाला हे जे आमचे म्हणजे जे त्यांच्या थ्रू आम्ही कॅब बुक घेतले, त्यांनी सजेस्ट केलं की त्याला आम्ही विचारलं होतं प्लांटेशन कुठे आहे का कॉफी वगैरे, तर ते बोलले आहे म्हणून. तिथे टूर देतात आणि सगळं. तर आम्ही तिथे गेलो आणि वर्थ एक्सपिरियन्स. म्हणजे आम्हाला खरंच आवडला. असं वाटलं कुठेतरी फिरायला. कारण 200 पर पर्सन तिकीट आहे, पर पर्सन 200. पण खूप छान एक्सप्लेन केलं त्यांनी. म्हणजे त्यांच्याकडे कॉफी तर आहेच, प्लस खूप सारे स्पायसेस आहेत. आपल्याला असं माहीत आहे की साऊथ साईडला स्पायसेस फेमस आहेत तिकडचे. तर स्पायसेसचे प्लांट्स दाखवले त्यांनी. मग कोणाची किती लाईफ आहे, कधी फ्रुट्स येतात, त्यांचा काय सीझन असतो, प्राईस काय आहे, त्याच्यामध्ये काय टाईप्स आहेत, हे खूप छान एक्सप्लेन केलं. सो 1 तास पूर्ण त्यांनी आम्हाला फिरवलं, पण अजिबात बोर नाही झाला आम्हाला. आणि त्याच्यानंतर मग टेस्टिंग वगैरे होतं आणि फॅक्टरी होती. फॅक्टरी म्हणजे छोटीशीच आहे, जिथे ते लोक ड्राय रोस्ट करतात वगैरे ते दाखवतात. आणि नंतर त्यांचं शॉप आहे जिथे तुम्ही शॉपिंग करू शकता. तर आमच्याकडे ते स्पायसेस ॲक्च्युली घरी खूप आहेत, म्हणून मी जास्त काही घेतलं नाही, फक्त तेजपत्ताच घेतो जो माझ्याकडे संपला होता. तुला काय सांगायचं? मस्त वाटलं. हां, आणि आम्हाला कोणीतरी ओळखलं आम्हाला. दॅट इज द बिग थिंग. एवढं लांब आलोय दुसऱ्या एका स्टेटमध्ये. असं लास्ट टाइम पण झालेलो आम्ही गोव्याला किंवा आमच्या गावी पण गेलो, तिकडे पण आम्हाला ओळखलं लोकांनी. आणि हे जे आता त्यांनी ओळखले ते आमचे नेमके गावालेच निघाले, मराठीच आहेत, महाराष्ट्रीयनच होते. आणि तिथे आम्हाला टूर ज्यावेळेला भेटले आणि त्यांनी असंच बोलतात तर पटकन बोलले की अरे हा मी तुमचे रील्स बघितले म्हणून. तो रील्स वगैरे खूप बरं वाटतं. खूप म्हणजे आजकाल महाराष्ट्रात तर ओळखतातच सगळीकडे लोक, पण आता महाराष्ट्राच्या बाहेर पण महाराष्ट्रातील लोक आम्हाला भेटली आणि ओळखलं, ते थोडं जरा जास्ती चांगलं वाटलं. सो त्यांच्यावर पण आम्ही छान गप्पा मारल्या आणि आता मी निघालो. वी आर गोइंग टुवर्ड्स राजात सीट. अजून सनसेट झाला नाही आहे. सो चला आता आपण सनसेट एन्जॉय करूया. तर आता आम्ही आलो आहोत राजात सीटला आणि हे फेमस आहे त्याच्या सनसेटसाठी. म्हणजे इथे ॲक्च्युली हा राजाची ज्याची सिंहासन असतं ना त्या टाईपमध्ये ते लोकेशन आहे. तिथे तुम्हाला समोर असा पूर्ण सनसेट आणि डोंगर बिंगर दिसतात. आणि हे गार्डन इतके सुंदर त्यांनी बनवलं आहे. खूप कलरफुल फुलं आहेत इथे. खूप छान फ्रेश वाटतं तुम्हाला. तुम्ही फोटोज काढू शकता, मुलं थोडेफार खेळू शकतात. आणि त्यानंतर इथे पुढे हा व्ह्यू पॉईंट बनवला आहे. तिथे सगळेजण बसले होते कारण सगळेजणांना सनसेट बघायलाच आले होते. तर आम्ही सुद्धा आमचा कॅमेरा एका ठिकाणी लावला कारण आम्हाला सनसेट शूट करायचा होता आणि त्याचा छान आम्ही व्हिडिओ काढला. तर आमच्या इन्स्टावरती अवेलेबल आहे. आणि लास्ट स्पॉट आपला होता तो म्हणजे ओंकारेश्वर टेम्पल, शंकराचं मंदिर आहे. आणि आज सोमवार असल्यामुळे खूप छान दिवस होता. आम्हाला आज शंकराचं दर्शनसुद्धा घेता आलं. तर खूप छान आणि प्रसन्न वाटलं. मॉर्निंग आणि आज आहे डे 2 कूर्ग आणि आम्ही निघालो आहोत आज नवीन ठिकाण एक्सप्लोर करायला. सो आम्ही आता चाललो आहोत दुबारे एलिफंट कॅम्प आणि त्याच्यानंतर निसर्ग धाम आहे आणि गोल्डन टेम्पल आहे. ते आज 2-3 गोष्टी आम्ही बघणार आहोत. दुबारी एलिफंट कॅम्प जो आहे तो ॲक्च्युली एलिफंटचा बेसिकली कॅम्प आहे. तिथे त्या नांगोळ वगैरे घालतात, त्याच्यानंतर आपण खायला देऊ शकतो, फोटोज वगैरे काढू शकतो, असं काय काय आहे. पण तो आहे की सकाळी 11पर्यंत चालू असतो असं आम्हाला कालच समजलं. कारण त्याच्यानंतर ते हत्तींना जंगलामध्ये फिरायला सोडतात. म्हणजे ते चारा वगैरे खाऊन फिरून मग ते 4 वाजता रिटर्न येतात आणि 4 नंतर मग परत ते 1-1.5 तासासाठी ओपन असतात असं काहीतरी आहे. तर म्हणून लवकरच निघायचं असतं. आता आम्हाला 8:30 टार्गेट होतं आमचं निघायचं, कारण इथून अराउंड 50 येणार आहे. 40 किलोमीटर्स आहे. म्हणजे आम्हाला 45 मिनिट्स आरामात लागते. म्हणून तरी आम्ही आता निघालो. शार्प 9 वाजले आहेत आणि ते मस्त थंड
लावलाच नव्हता फॅन, नंतर 1 वर ठेवलेला रात्रीचं. बट म्हैसूरपेक्षा कम्पॅरेटिव्हली जास्त थंडी आणि दिवसा पण ऊन लागतं, पण हवा थंड असते त्यामुळे एवढं काय वाटत नाही. सो लेट्स सी आता कसं तिथे काय आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर दुबारी एलिफंट कॅम्प हे आमच्या हॉटेलपासून 30 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती होतं. आम्ही शार्प 9:30ला निघालो आणि 1 तासाभरात तिथे पोचलो. त्याच्यानंतर तिथे तुम्हाला 120 रुपीज तिकीट आहे आतमध्ये एंट्रीसाठी. आणि जर तुमच्याकडे कोण वयस्कर माणसं असतील किंवा लहान मुलं असेल खूप, ज्यांना तुम्ही पाण्यातून नाही नेऊ शकत, तर त्यांच्यासाठी छोटंसं असं बोट टाईप त्यांनी ट्रान्सफरचं बनवलं आहे. म्हणजे टायर आहे त्याच्यावर ते बसून इकडे तिकडे घेऊन जातं. तर त्याचे 100 रुपये तिकीट आहे. Here we are at दुबारी एलिफंट कॅम्प. चाललो आहे आम्ही आता. लेट्स सी कसा असेल एक्सपिरियन्स. मस्त पाणी वाहतंय. ते असं म्हणतात ना, तरुण असतानाच फिरायचं असतं, म्हातारा आल्यावर एनर्जी नसते, तर हे ॲडव्हेंचर करावं लागतं. नाही आता असं ते बेटर असतं, तरुण असतानाच आपण फिरावं. तरी मम्मीने बरोबर क्रॉस केलं एवढं. हे बघ एलिफंट आहे तिथे, बघ. वाव, अरे आले एलिफंट बाहेर. त्यांचा बाथिंग टाइम तर झालाय. आता असंच ती जरा उभे आहेत, ते जरा शूट करतो. बाथिंग चार्ज आहे. ओके, निघाला आंघोळ करून. सो जर तुम्ही कुर्गला येत असेल तर अजिबात मिस करू नका. खूप सुंदर आहे हा एक्सपिरियन्स, स्पेशली हे रिव्हर क्रॉसिंग जे आहे ते. आणि ह्याच्यात आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल की जर तुम्हाला डायरेक्ट बोटने किंवा क्रॉस करायचं असेल तर ते कसं करवतात. हे बघा इथे दाखवलं आहे. असं तुम्हाला बसायचं आणि तो माणूस तुम्हाला इकडे खेचत घेऊन येतो. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो गोल्डन टेम्पलला, जे तिबेटियन लोकांचं तिथे टेम्पल आहे आणि त्यांच्या ज्या मूर्तीज आहेत त्या गोल्डच्या आहेत असं आम्हाला कळलं. तर खूप मोठा आहे ती जागा आणि खूप टुरिस्ट येतात बघायला. तर आम्ही सुद्धा तिकडे गेलो. तिकडे छान आम्ही फिरलो, एन्जॉय केलं. इथे काही एंट्री तिकीट वगैरे नाही आहे, पण तुम्हाला शॉपिंगसाठी थोडेफार ऑप्शन्स आहेत, तर तुम्ही सोवेनर्स वगैरे तिकडे घेऊ शकता. आणि अजून एक सांगायचं राहिलं ते म्हणजे दुबारी एलिफंट कॅम्पमध्ये तुम्ही एलिफंट्सना फीडसुद्धा करू शकता. 50 रुपये ते लोक घेतात आणि त्यांना जे खायला असेल ते देतात. त्याच्यानंतर गोल्डन टेम्पलमध्ये थोडा वेळ टाईम स्पेंड केल्यानंतर आम्ही निघालो निसर्गधामला. सो आम्ही आलो आहोत निसर्गधाम. नेचर्स वॉक. सो इथे एंट्री चार्जेस आहेत 60 रुपीज ऑन वीक डेज, 80 रुपीज ऑन वीकेंड्स. चिल्ड्रन्सला पण आहे. चाइल्ड बिलो 5 years फ्री आहेत. अबो 30 रुपीज. अबो 5 30. आय होप माझा आवाज येत असेल, अदरवाईज मी व्हॉइस ओव्हर करेन. आणि आम्ही आलेलो आहोत निसर्गधाम. नेचर्स वॉक. नेचर्स वॉक. निसर्गधाम नेचर्स वॉक साठी आलेलो आहोत. मस्त पूर्ण बाहेर पूर्ण टोटल ऊन आहे, कडकडीत ऊन आहे. आणि इथे बघा पूर्ण सावली आहे, एवढी झाडं आहेत इथे खूप सारी. आतमध्ये पण आहेत काय काय. हा बघा वाघोबा बघा झाडावर उलटा झोपलाय. तर फर्स्ट जे आपण तिकीट घेतो ते फक्त आतमध्ये त्या बॅम्बू फॉरेस्टमध्ये फिरण्याचं तिकीट आहे. आणि त्याच्या आतमध्ये अजून एक सेक्शन त्यांनी बनवलं आहे बर्ड्सवालं. तर इथे जाण्यासाठी 50 रुपीज पर पर्सन तिकीट आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बर्ड फिडिंगसुद्धा फ्री असतं. म्हणजे जे ग्रीन कलरचे पॅरेट्स आहेत, पॅरेट्ससारखे पक्षी आहेत, त्यांना फिडिंग मिळतं. आणि जर तुम्हाला या मकाओसोबत फोटो काढायचे तर त्याचे 80 रुपीज चार्ज आहेत. आणि पुढे अजून एक येलो कलरचे बर्ड्स आहेत, त्यांना जर तुम्हाला फीड करायचं असेल, त्यांच्यासोबत फीड करता करता फोटो काढायचे असतील तर त्याचा 50 रुपीज चार्ज आहेत. असे सगळीकडे चार्जेस होते. पण बर्ड फिडिंग आम्ही केलं आणि आम्हाला खूप छान वाटलं. म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स होता आणि ते
पक्षी पण खरंच खूप सुंदर दिसतात. तर तुम्ही आमच्या इन्स्टावर वगैरे फोटोज आणि व्हिडिओज बघू शकता. सगळं तिकडे आम्ही अपलोड केलेलं आहे. आजी काय घेऊन चालले आहे ही इकडे. ते येणार सगळे. आता मी घेतले की बर्ड फीडिंग आहे इथे. हे दुसरे आहेत त्याचे चार्जेबल आहेत. 50 चार्ज. काय करतोय खांदे बिंदर पण येऊन बसतात. डोक्यावर पण बसला मस्त. अरे वा. हा चाव चाव मस्त. सो उटीला आम्ही आलो आहोत आणि उटीला आल्यावर ऍक्च्युली मला आठवलं की मी कुर्गला व्हिडिओ एंड नव्हता केला म्हणून मी तो व्हिडिओ एंड करते. सो कुर्गला तुम्ही बघितलं असेल की आम्ही कुठे कुठे फिरलो. ऍक्च्युली खूप छान आहे कुर्ग. जसं त्याला स्कॉटलँड ऑफ इंडिया म्हणतात तसंच सगळं ग्रीनरी आहे आणि तिथे खूप सारे कॉफी प्लांटेशन्स आहेत बघायला. वातावरण बेसिक थंड असतं म्हणजे 17-18 डिग्री वगैरे, त्याच्याशी जास्त थंड नाही. पण आमचं हॉटेल होतं ते एकदम सेंटरला होतं मार्केटच्या. तर फिरायला वगैरे खूप ऑप्शन्स होते. तर सेम आहे तिथे पण तुम्ही टॅक्सी स्टँड वर गेला तर तुम्हाला खूप सारे टॅक्सीज मिळतात जे तुम्हाला लोकली फिरवतात. किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा गोआयबीवरून बुकेरे पॅकेज घेऊ शकता इथे फिरण्यासाठी. त्यामुळे जर तुम्ही डायरेक्ट येत असाल तर असा विचार नका करू की इथे कसं फिरणार. टुरिस्ट प्लेस आहे तर सगळीकडे सगळे ऑप्शन्स अवेलेबल असतात. कुर्गला पण थोडं थंड आहे कारण थोडा हिल एरियाज आहेत. अपडाऊन रस्ते आहेत. तर ऑटो एवढा कम्फर्टेबल राईड नाही वाटत. तर 4 व्हीलरच हे करा. बाकी छोटे आहेत हे सगळे प्लेसेस जसं म्हैसूर म्हणा, कुर्ग म्हणा और एल्स उटी पण म्हणा. तो 2 दिवसामध्ये कव्हर होतात. त्याच्यापेक्षा जास्त वेळ नाही लागत. आणि जर तुम्ही लेजरसाठी येत असाल म्हणजे आम्हाला तुम्हाला फक्त आराम करायचा तर तुम्ही 3-4 दिवस एखाद्या प्लेसवर राहू शकता. अदरवाईज इथे जास्त काही नाही आहे असं एक्सप्लोअर करण्यासारखं. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आय होप की कुर्गशी रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन आम्ही या व्हिडिओमध्ये दिली असेल. आम्हाला जे सगळ्यात जास्त आवडलं ते होते दुबारी एलिफंट कॅम्प. तिथे जाताना जे मस्त ॲडव्हेंचरस आहे ते नदीमधून वगैरे क्रॉस करून जातो. बाकी तिथे आतमध्ये एकदम सिम्पल आहे बघण्यासाठी पण ते खूप आवडलं आम्हाला. आणि इव्हन निसर्गधाममध्ये पण ते बर्ड्स फीडिंग वगैरे आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडी मजा येते. बाकी सगळे स्पॉट तर आपले नॉर्मल आहेत असं काही वेगळं नाही आहे. सो इफ यू आर प्लॅनिंग तर फक्त कुर्ग असं कधी करू नका कारण जास्त काही नाही आहे. तर उटी, म्हैसूर, कुर्ग, कुनूर असं जॉईंट पॅकेजेस घ्या किंवा जॉईंट स्पॉटच प्लॅन करा म्हणजे तुम्हाला 1 वीकमध्ये हे सगळं एक्सप्लोअर करता येतं. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू.